मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती आडोशी बोगद्याजवळ काल सायंकाळी एका टँकरचा अपघात झाला। एलपीजी गॅसचा हा टँकर होता आणि त्यामधून गॅस गळती व्हायला सुरुवात झाली आणि त्यानंतर पूर्णपणे वाहतूक ही ठप्प झाली। या ठिकाणी आपण पाहू शकतो काल सायंकाळी अपघात झाला आणि त्यानंतर अजूनपर्यंत ही वाहतूक कोंडी अजूनपर्यंत सुटलेली नाहीये। 17 ते 18 तास जवळपास या वाहतूक कोंडीला झालेले आहेत आणि सर्वजण एकाच जागी या ठिकाणी ट्रॅफिक मध्ये अडकून बसलेले आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती कालपासनं महामार्ग पोलीस असेल किंवा स्थानिक यंत्रणा असेल हे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि त्याचप्रमाणे अनेक जे मोठे वाहन आहेत ते या ठिकाणी अडकून बसलेले आहेत। तर अनेकांना जे आहे एअरपोर्ट वरती पोहोचायचं होतं किंवा ज्यांना काही कामानिमित्त ज्या ठिकाणी पोहोचायचं होतं त्या ठिकाणी अजूनपर्यंत पोहोचता आलेलं नाहीये। लवकरात लवकर ही वाहतूक कोंडी सोडवावी अशीच या सर्वांची अपेक्षा आहे। जे प्रवासी आहेत ते कालपासून ह्या वाहनांमध्ये बसूनच आहे आणि यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। पोलिसांकडून देखील अजूनही त्या ठिकाणी वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। एलपीजी गॅसची गळती होत असल्यामुळे त्या ठिकाणी तो जो टँकर आहे तो हलवता आलेला नाही, कारण की जर हलवला आणि कोणती घटना घडली आग लागण्याची देखील शक्यता आहे। जर त्या ठिकाणी आग लागली तर मोठी दुर्घटना होऊ शकते, त्यामुळे अजूनपर्यंत तो टँकर हलवण्यात आलेला नाहीये। ज्यावेळेस त्यामधला पूर्णपणे गॅस निघून जाईल त्यानंतरच तो टँकर हलवून या ठिकाणी वाहतूक जी आहे ती सुरळीत करण्यात येईल। या ठिकाणी आपण पाहिलं तर जुना पुणे मुंबई महामार्ग आहे त्यावरती हा मोठा ताण आलेला आहे। ही सर्व वाहतूक जी आहे ती जुन्या महामार्गावरती वळवण्यात आलेली आहे, परंतु तिकडे देखील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। एक्सप्रेसवेवरती जे चित्र आहे तेच जुन्या महामार्गावरती देखील चित्र आहे। आपण पाहिलं तर एकही वाहन अजूनपर्यंत या जागेवरतून हलत नाहीये। पोलिसांनी देखील आता पर्यायी मार्ग देखील दिलेले आहेत, त्या दिशेने ही वाहतूक आता हळूहळू वळवण्यात येते। परंतु जर आपण पाहिलं तर मुंबईच्या दिशेने येणारी जी लेन आहे ती देखील थांबून तशा पद्धतीने वाहतूक सोडवण्याचा देखील प्रयत्न केला जातोय, परंतु अजून किती तास ह्या वाहतूक कोंडीला सुरळीत होण्यासाठी लागल हे अजूनपर्यंत सांगण्यात आलेलं नाहीये। परंतु लवकरात लवकर सर्व यंत्रणांकडून ही वाहतूक कोंडीतून ह्या सर्व प्रवाशांना सोडवण्याचा देखील आता प्रयत्न केला जातोय। सुशांत डुमरे, लोकशाही मराठी, मावळ, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।